नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। सहकार क्षेत्राचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात। आंदोलनादरम्यान दाखल 44 खटले रद्द होण्याच्या मार्गावर, उपसमितीचा निर्णय। मान्सूनची आगीचूक मंदावली, राज्यात उकाळा कायम, येलो अलर्ट जारी। मुंबई गोवा महामार्गावर 10 किलो वेलची उलटी जप्त, दोघे ताब्यात। ऑपरेशन टायगर मध्ये अडथळे, 2 खासदारांमुळे शिंदेंचा प्लॅन अडचणीत। आंदोलनकर्त्यांना दिलासा, आंदोलनातील खटले मागे घेण्यास गती। पुणे नाशिक रेल्वे मार्ग उरळी मार्ग, रेल्वे ताशी 160 किमी वेगाने धावणार। वर्ध्यातील गोरज भंडार कार्यवाही प्रकरणी हायकोर्टची राज्य सरकारला विचारणा। ठाकरे गटातील खासदारांचा शिंदे गटात प्रवेश लांबणीवर पडण्याची शक्यता। AICTE मान्यता नसल्याने सोलापूर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रवेश पुढील वर्षी। श्रेयस अय्यरने विराट कोहलीचा विक्रम मोडला, धवनच्या विक्रमाशी बरोबरी। कांगोने पोर्तुगालला दिला धक्का, रोनाल्डोच्या संघाचा अनपेक्षित पराभव। खासदार भाऊसाहेब वांगचोरीने ठाकरे गटाला रामराम केल्याची चर्चा। भारतावरील हल्ल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान चर्चेत। 125 वर्ष जुन्या चाळीतील रहिवासींना कमी दरात मालकी हक्क मिळणार। पावसाअभावी तामिनी घाट आणि देवकुळ परिसरातील पर्यटन ठप्प। बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा पुढील वर्षी, पुणे मुंबई प्रवास 48 मिनिटात। सोलापूर ज्वेलर्स चोरी प्रकरणी 2 आरोपी अटकेत, CCTV मुळे उलागडा। सरकारने 3000 कोटींना हिस्सा विकला, निर्गुंतवणूक लक्ष्य 80,000 कोटी। अमेरिका इराण करार निश्चित, ट्रम्प यांनी स्वाक्षरी केल्याचा दावा। G7 परिषदेत मोदी झेलेन्स्की भेट, महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा। विधान परिषदेसाठी आज मतदान, निकाल 22 जून रोजी जाहीर होणार। महिलांवर अवमानकारक वक्तव्य, चालकाची बडतर्फी योग्य, हायकोर्टचा निर्णय। मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरील बोरघाटात आज वाहतूक बंद, कामासाठी निर्णय। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।